मम्मी लास्ट मम्मी आखिरी में नहीं क्या आरती है गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा कृष्ण भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय। भगवंता आता 6-7 वर्षाचे झाले. किती? 7 वर्षाचे. 3 दिवसापासून गेला पाहता भगवंत 7 वर्षाचे झाले आणि सगळे आता गावातले लोक सगळे जमा झाले, कारण इंद्राची पूजा करत होते पाऊस पडण्याकरता. आता सगळी मीटिंग भरली, नंदबाबा होते आणि सगळ्यांनी सांगितलं आपण ना कृष्णाच्या लीलेमुळे हा उत्सव करण्याचं राहिलं. तर आता आपण काय करू, हा उत्सव करू. आता सगळेजण तुम्ही हारे भरा, 56 प्रकारचा भोग आहे तो पप्पा नाही ते तुम्ही घ्या ना, आपण गाडी भरू आणि आता वनात जिथं पर्वत आहे तिथं जाऊ. आता त्या आपण वनात जाऊ आणि इंद्राचा अभिषेक करू. आता तेवढा श्रीकृष्ण परमात्मा भगवंत म्हणतो तुम्ही कोणाची पूजा करत आहे? नंद बाबा म्हणतो आम्ही इंद्राची पूजा करत आहे. का बरं? कारण तो पाणी पाडतो, पाऊस आला का पीक होते. कोणा सांगितलं तुम्हाला? इंद्रा जो झाला तो आपापल्या कर्मानं झाला, तोच काही सगळं तुरी आहे. कोणी सांगितलं तुम्हाला इंद्राची पूजा करायला, एवढा मोठा यज्ञ करायचा, अन्न फुकट पाया घालायचं? कोणी सांगितलं? इंद्राची पूजा वगैरे नाही करायची. तो गोवर्धन आहे ना, तो आपल्या गाईंना चारा देतो, आपल्या वस्त्र चरतात तिथं, त्या गोवर्धनाची आपण पूजा करू. आता कृष्ण परमात्मा आहे ते,
आता कृष्णाने बोला आणि सगळ्यांना ऐका. आता नंद बाबा म्हणतो कृष्ण असा म्हणतो, बाकीचे बाळ गोपाळ म्हणतात ठीक आहे, आता कृष्ण असा म्हणत आहे तर आपण गोवर्धनाची पूजा करू, काही हरकत नाही. आणि आता गाड्या सगळे हारेचे हारे 56 प्रकारचा भोग केला आणि त्या गाड्यात भरल्यानंतर निघाले, आले गोवर्धन पर्वतापाशी. आता गोवर्धन पर्वतापाशी आल्यानंतर भगवंतानं काय केलं, गोवर्धनाची पूजा करायला लागली. आता गोवर्धनाची पूजा केली, षोडशोपचारे हळदी कुंकू असं सगळं षोडशोपचारे पूजा केली. आणि भगवंतानं छोटस रूप घेतलं, गोवर्धनावर गेले आणि याने 56 प्रकारचा नैवेद्य दाखवला, कृष्णार्पण केला आणि भगवंत ते खाल्ले. आता भगवंत म्हणतो पा तुम्ही नैवेद्य दाखवला ना, तो बा कृष्ण कसा जेवण करत आहे, तुम्ही मात्र यज्ञ करून अन्न फुकट वाया घालत होते. आता तो कृष्ण तो गोवर्धन जेवत आहे, आता पा आपल्या गाई वासरी मस्त चरत आहे. आता एवढं श्रीकृष्णानं लीला केली आणि इंद्राला समजलं. इंद्रानं पाहिलं, इंद्राला आला राग, अरे माझी पूजा माझा यज्ञ बंद पाडला आणि यानं काय आपले गोवर्धनाची पूजा केली. म्हणून मेघायला आज्ञा केली, सगळे मेघ आले, काळे खूप मेघ दाटून आले, हवा सुटली खूप जोऱ्यानं आणि जिकडे तिकडे पाणी एकदम एवढी धार पडायला लागली, दन धार पडायला लागली आकाशातून. आणि सगळेजण म्हणते कृष्णा आता कसं करा, पाऊस खूप येत आहे, आता आपलं रक्षण कोण करत. कृष्ण